सिंहगड येथील उड्डाणपुलाचं उद्घाटन अद्यापही झालेलं नाहीये। उड्डाणपूल बांधून तयार असूनही उद्घाटन मात्र बाकी आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उड्डाणपूल खुला करण्याची मागणी करण्यात येते। मागची तब्बल 5 वर्ष जे उड्डाणपुलाचं एकूणच कामकाज चालू आहे। पुणेकरांच्या मतांच्या जोर महापालिका लोकसभा विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याकरता या उड्डाणपुलाचं काम लांबवण्यात आलं। मागच्या 2 महिन्यापूर्वी हा उड्डाणपूल तयार आहे। फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या उद्घाटनाला येता यावं म्हणून स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळ असतील किंवा भीमरावजी तापकीर असतील या दोघांच्या हट्टापोटी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्रजी भोसले या उड्डाणपुलाचं एकूणच खुला करण्याचं कामकाज हे लांबवत आहेत। मागची 4-5 दिवस कडक ऊन पडून सुद्धा डांबरीकरणाला वेळ नाही असं खोटं कारण दिलं जातंय आणि म्हणून या उड्डाणपुलाच्या खुला करण्याच्या मागणीकरता आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पुणे महापालिकेला इशारा दिलेला आहे की पुढच्या 4 दिवसात तुम्ही देवेंद्र फडणवीसांना आणा, नरेंद्र मोदींना आणा किंवा या ठिकाणी जो बायडनला आणा, हा उड्डाणपूल तुम्ही 4 दिवसात खुला करा। नाही तर 13 तारखेला महाविकास आघाडीचे 3 घटक पक्ष ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार हा आमचा पक्ष, उद्धवजींची शिवसेना, काँग्रेस पक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने 13 तारखेला आम्ही सगळे हा उड्डाणपूल खुला करू। डांबरीकरण हो अथवा नाही हो, हा उड्डाणपूल किती जरी पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही खुला करू। आयुक्त राजेंद्र भोसले यांनी महापालिकेचा आयुक्त आणि प्रशासक म्हणून कामकाज करावं। त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांचा आणि राज्य सरकारचा दबाव झुगारून लावावा अशी आमची त्यांना विनंती आहे। कृपया या ठिकाणच्या सिंहगड रस्त्यावरच्या लोकांची तारांबळ तुम्ही पहा, त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, हा इशारा किंवा ही विनंती या निमित्ताने मी राजेंद्र भोसले यांना करू इच्छितो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।